मुंबई विधिमंडळ राडा प्रकरणात विशेषाधिकार समितीकडून राड्याच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। या संदर्भात विशेषाधिकार समितीचे प्रमुख नरेंद्र भोंडेकर यांच्यासोबत बातचीत केली आहे। आपले लोकशाहीचे प्रतिनिधी चेतन नावरे पाहूयात। नरेंद्र भोंडेकर आपल्या सोबत आहेत। सर, आज आपण नागपूरच्या या हिवाळी अधिवेशनामध्ये आहोत। आपल्या पाठीमागे प्रचंड गर्दी पाहायला मिळते। पासेसवरती कुठलंही नियंत्रण दिसत नाहीये। सातत्याने मुख्यमंत्री असतील, विधानसभा अध्यक्ष असतील, त्यांनी सूचना केल्यानंतरही मोठ्या संख्येने अभ्यंगत विधिमंडळ परिसरात आपल्याला फिरताना पाहायला मिळत आहेत। काय आपल्या समितीच्या नेमकी शिफारसी आहेत आणि त्यांची अंमलबजावणी केल्यावर काय परिणाम होऊ शकतात? नाही, खरं आहे। आपण जर बघितलं की गर्दी इतकी प्रचंड असते का कोण माणूस कोण आहे, कुठल्या पार्श्वभूमीचा आहे हे आपल्याला असं कळत नाही। आणि त्याच्याच उदाहरण मागच्या अधिवेशनामध्ये जे मारपीट झालं होतं ते आपण तिथून तरी बाहेर आता लक्षात घ्यायला पाहिजे ते। आणि ह्या सगळ्या परिस्थितीच्या भविष्यामध्ये कुठलीही परिस्थिती निर्माण होऊ शकते। मागच्या भांडणामध्ये जर परिस्थिती आपण बघितली तर ते जे दोन लोक आहेत ते क्रिमिनल त्यांचा बॅकग्राऊंड निघाला आमच्या जे समिती पुढे जे आम्ही ते तपासलं तर त्या व्यक्ती जर क्रिमिनल असतील तर भविष्यामध्ये टेररिस्ट सुद्धा येऊ शकतात। कुठलीही घटना मोठी घडू शकते आणि याच्यासाठीच आम्ही काही सूचना समितीने केलेल्या आहेत आणि ते सभागृहामध्ये ठेवलं आहे। आणि अपेक्षा आहे की त्या समितीच्या ज्या शिफारसी आहेत जर ते शासनाने आणि विधिमंडळाने जर मान्य केलं तर भविष्यात कोणतीही घटना होऊ नये त्याचा मोठा आळा बसू शकतो। आणि इथे येणारा मग तो पत्रकार असेल, मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल किंवा त्याच्यासोबत येणारा कोणताही व्यक्ती तो सेफ राहील हे समितीचा मुख्य उद्देश होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।